नमस्कार मंडळी, तुरीमध्ये वांज रोग म्हणजे स्टरिलिटी मोझॅक, ज्या झाडाला फुलं लागत नाही, शेंगासुद्धा लागत नाही आणि पानाचे गुच्छ होतात, बारीक पानं होतात आणि एकत्र पानं होतात, त्या रोगाला वांज रोग असं म्हणतात। त्या झाडाला फुलं आणि शेंगा एकतर लागत नाही किंवा अत्यंत कमी लागतात आणि या रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे। त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड या जिल्ह्यामध्ये जास्त प्रादुर्भाव आहे, पण आता विदर्भात आणि मराठवाड्यात सगळीकडेच हा रोग पसरतोय। तर या रोगाचा प्रसार हे कोळी ही कीड जी आहे ती करते। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ही कीड करते। त्यामुळं या रोगाला जर नियंत्रित करायचं असेल, कारण रोग आल्यानंतर तर त्याला कुठलाही उपाय नाही, फक्त त्याचे असे झाडं जे आहेत ते उपटून टाकणे म्हणजे प्रसार थांबतो। पण या कोळी किडीचं नियंत्रण जर केलं तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो। त्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये साधं सल्फर WDG 25 ग्रॅम प्रति पंप जर तुरीवर फवारलं तर आपण वांज रोग, पुढे भविष्यात येणाऱ्या वांज रोगाचं नियंत्रण वेळीच करू शकतो। रोग आल्यानंतर त्याला कुठलाही उपाय नाही, फक्त झाडं उपटून टाकणे हाच एक उपाय आहे। आणि सल्फरच जर फवारत असेल तर फांद्या वाढण्यासाठी टॉपअप आणि अळीनाशक पांडा सुपर सुद्धा आपण त्यात घेऊ शकतो। धन्यवाद।